तर मंडळी आपण येऊन पोचलो होतो तुळजापुरामध्ये आणि ना भवानी आईचं अगदी मनापासून गाभाऱ्यात उभं राहून दर्शन झालं आणि आता आपण आलेलो आहोत साडी संस्थानामध्ये. तर इथं तुम्ही तुळजापूरला आलात ना तर नक्की आवर्जून एक तरी साडी घ्या. आता या साड्यांमध्ये विशेष काय आहे तर या साड्या का नाही भवानी आईच्या चरणाला स्पर्श करून इथं आणलेल्या असतात. त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत नेहमी राहावा म्हणून एक तरी आपल्या कपाटामध्ये तुळजापुरातल्या संस्थानाची साडी पाहिजेच बरं का. म्हणजे देवी आईचा आशीर्वाद म्हणून, कारण देवीच्या मूर्तीला स्पर्श केलेली ही साडी आहे आणि नऊवारी सहावारी वेगवेगळ्या कलरमध्ये इथं या साड्या आहेत. म्हणजे देवीची ओटी भरलेली असते ना त्याच या साड्या असतात. आम्ही ज्या दिवशी संध्याकाळी दर्शन घेतलं ना तो वार होता गुरुवारचा आणि आम्हाला आरती पण मिळाली होती. आता दुसरा दिवस आहे आणि मी ना काल खरेदी केलेली साडी आज नेसली होती. इतकी सुंदर दिसत होती ना, जरी ब्लाऊज मॅच नसला तरीसुद्धा. आणि मी ना लिमिटेड म्हणजे 2-3 साड्या आणल्या होत्या. तर म्हटलं चला आता ही नवीनच साडीची आजच घडी मोडूयात. शुक्रवार होता आजचा आणि इतकी छान दिसत होती ना मला ही साडी. मंदिरात पोहोचलो आम्ही आणि इतकी गर्दी होती ना की काही सुचतच नव्हतं. तर काल खूप छान दर्शन झालं. आज तर मुखदर्शन पण होणं अवघड आहे. तर इथं आम्ही पीठ आणि मीठ आणलं होतं परडी भरायला. डाळ गूळ आणि पीठ आणलं होतं गव्हाचं शिदा द्यायला. तर हे सगळं आम्हाला व्यवस्थित विधिवत करायचं होतं. एकदा का आपण कुलदैवतेच्या दर्शनाला आलो ना की सगळे विधी व्यवस्थित पार पडावे असं वाटतं. आणि मग इथं परडी वगैरे भरली, दिवटीवर तेल घातलं, नमस्कार केला आणि मग खऱ्या अर्थानं आमचा ना कुळाचार पूर्ण झाला. तर दर मार्गशीर्ष महिन्यात आता ठरवलेलं आहे आम्ही की देवीच्या दर्शनाला यायचंच. आपली कुलदैवत आहे तिचा नेहमी ना कुळाचार दरवर्षी झालाच पाहिजे. असो, आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये जो पार दिसतोय खारुताई जिथं खाते तो पार आहे. तर मी असं ऐकलं आहे की या पिंपळाच्या पाराखाली ब्रह्मकुंड आहे आणि देवीचा तिथं नित्यवास आहे. जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं, आपण दिवटीवर जिथं तेल घालतो तिथं रक्तभैरवी देवी चतुर्भुजावस्थित तुम्हाला दिसणार आहे आणि 8 भैरव नाना ठिकाणी आहे. त्या ठिकाणचं नक्की तुम्ही दर्शन घ्या जर तुळजापूरला गेलात तर, आणि साडी नक्की खरेदी करा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.